मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये उपोषण केले जाते। गेल्या 8 दिवसांपासून एका तरुणीचं उपोषण सुरू आहे। उपोषणकर्त्या तरुणीची प्रकृती खालावली असून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मंत्री अब्दुल सत्तार, चंद्रकांत खैरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतलेली आहे। 17 सप्टेंबरपर्यंत मागणी पूर्ण न केल्यास 18 सप्टेंबरची पहाट मी पाहणार नाही, उपोषणकर्त्या राजश्री उमरे यांनी सरकारला इशारा दिलेला आहे। तर उपोषणकर्त्या तरुणीसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूयात। छत्रपती संभाजीनगरात मागील 8 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी अमरण उपोषण सुरू आहे। उपोषणाच्या माध्यमातून सरकारने आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो पूर्ण करावा ही मागणी जी आहे ती धरून एका तरुणीने उपोषण पुकारलेलं आहे। आपण जर पाहिलं तर या तरुणीची प्रकृती जी आहे ती खालावलेली आहे आणि त्यानंतर हा आरक्षणाचा लढा जो आहे तो जसाच्या तसा सुरू आहे। प्रामुख्याने जर पाहिलं तर 8 दिवसांपासून हा लढा जो आहे तो तेवत ठेवत असताना सरकार कोणती भूमिका घेतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असताना आपण त्या तरुणीची संवाद साधूयात। तर काय सांगाल, काय तुमची मागणी आहे? प्रकृती तुमची खालावत चाललेली आहे, आजचा 8वा दिवस आहे, काय सांगाल? आमची एवढीच सरकारला विनंती आहे, तुम्ही मराठा समाजाचे 300 पेक्षा जास्त बळी तर घेतले आहेत, पण तुम्हाला जर मी खरंच तुमची लाडकी बहीण वाटत असेल तर तुमच्या या लाडक्या बहिणीची मराठवाड्यातील मराठा आरक्षणाची मागणी मान्य करावी। मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटर लागू करून द्यावे। ताईचा आजचा 8वा दिवस आहे। प्रकृती खूप जास्त हलवलेली आहे। ताईला नेमकं बोलता पण येत नाही आहे आणि माझं इतकंच म्हणणं आहे सरकारला, जसं लाडकी बहीण सरकार जेव्हा करत आहे तर आपल्याला ही लाडकी बहीण दिसत नाही आहे का? 8 दिवस झाले, 8 दिवसापासून उपोषणाला आहे, ती ही लाडकी बहीण सरकारला दिसत नाही का? नेमकं सरकार करत काय आहे? मराठवाड्यामध्ये इतके बळी आरक्षणासाठी गेलेले आहे, आता का ताईची बळी द्यायची काही वाट पाहत आहे का सरकार? समाजाला दिलासा मिळतोय का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।